सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती, सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना लढून गेला, अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना लढून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा ज्याला झुकून मुजरा केला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता, अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता। अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंना उभा आहे, कारण बाळासाहेबांमुळेच आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे। मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। आमच्या आगवे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वाघजाई देवी, तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वाघजाई चाकरी नृत्य मंडळ बहुते आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी आहोत। तसेच आमचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण, गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग उपनेसह मी तेजस उपने यांचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिंधुदादा हुमणे, बेंजोची तार खेळतात ते आमचे बंधू सोहमदादा हुमणे, ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुमणे, आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि आम्ही श्री वाघजाई जागृती नृत्य मंडळ बहुते आगवे हुमणेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र।
क्या बात है हॅलो 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 आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे एक ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्याची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई जाखडी नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शाबाश
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गाव देवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. हॅलो. तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगना नटेश्वरा तुला वंदना. पहिले नमन
वंदना जवते नमन शपथ. बोलू कोणाला जवते नमन माझे चौथीच्या चांदाला सर्वते नमन माझे चौथीच्या चांदाला सर्वते नमन माझे चौथीच्या चांदाला पाचवे नमन बंधू कोणाला बांधितो मी पाचे पांडवांना वंदितो मी पाची पांडवांना वंदितो मी पाची पांडवांना सावे नमन वंदितो वंदितो मी वागदाई देवीला टाळवाचे मृदुंगरणा रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगणा नगेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता शंभू देवता तो भक्त होता शंभू देवता भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू ओम नाम नमः शिवाय. स्मरणाला शंभू ओम नमः नाम शिवाय. स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभू देवता प्रसन्न केले शंभू देवता प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छा ती बोलला 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 ओ जीवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ जीवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला उलंका दरबारी दरबारी देवाया उलंका दरबारी दरबारी देवाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया माया जंबो देवाने चाय करी ओ जंबो देवाने चाय करी शंभू देवाने चाय कली हो शंभू देवाने चाय कली ओ इच्छा राजाची उन्नती ओ केली ओ इच्छा राजाची उन्नती ओ केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली ओ जीवलिंग देता नाट गातली ओ जीवलिंग देता नाट गातली
गाठली ओ शिवलिंग देताना अटही गाठली हो शिवलिंग देताना अटई गाठली हो शिवलिंग देताना अटई गाठली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही म्हणता शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही बोलता शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे आता घालून शिवलिंग देऊन निघून येऊ गेले आता घालून शिवलिंग देऊन निघून येऊ गेले निघून येऊ गेले शंभूदेव निघून येऊ गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला येऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन याला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन याला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप रावण चालला कानगरी चालूनी चालूनी रावण गेला तकुले चालूनी चालूनी रावण गेला थकुनी चालूनी चालूनी रावण गेला थकुनी गाण आला दावले बसला रावण चालवले गाण आला दावले बसला रावण चालवले साधीला डाव पाणी देऊने साधीला डाव पाणी देऊने गण आला धावूनी बसला रावण चालूनी गण आला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊनी काही तुझे नाम वाटू लागले तयाला लगू शंकेला वाटू लागले दयाला लगू शकेला वाटू लागले दयाला लगू शकेला दात मे लागू चंकेला कमळ कर तू आता दात मी लागू चंकेला
सांभाळ कर तू आता रावण गेला लगू चांकेला ओ रावण गेला लगू चांकेला जातो मी लघुशंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लघुशंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघुशंकेला हो रावण गेला लघुशंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला राग तो रावणाला मारू लागला राग तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हात तो रावणाला मारू लागला हात तो रावणाला तिनं हाक मारून दयाला शिवलिंग देवील त्याने जमिनीला शिवली ठेवीले त्याने जमिनीला शिवली ठेवीले त्याने जमिनीला तिनं हाक मारून दयाला शिवलिंग देवील त्याने जमिनीला शिवली ठेवीले त्याने जमिनीला शिवली ठेवीले त्याने जमिनीला तिथे देऊन बाळा निघाला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला शिवलिंग पावोने जमिनीला शिवलिंग पावोने जमिनीला रावण निराश खूपच झाला रावण निराश खूपच झाला शिवलिंग पाहुनी जमिनीला शिवलिंग पाहुनी जमिनीला रावण निराश खूपच झाला रावण निराश खूपच झाला अशी युक्ती लावून गाणं त्याचे गर्भहरणच केले त्याचे गर्भहरणच केले त्याचे गर्भहरणच केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला 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 पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला
हॅलो रसिक हो. हॅलो, आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुर्तडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001. तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे, सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आणलंय. तरी आम्ही श्री वाघसाई जाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे चित्र हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी डिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो, प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली शेडिताही बासरी जागी झाली नगरी शेडिताही बासरी जागी झाली नगरी. प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. छेडिताही बासरी जागी झाली नगरी. छेडिताही बासरी जागी झाली नगरी. प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. जेडिताई बासरी जागी झाली नगरी. जेडिताई बासरी जागी झाली नगरी. प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. छेडिताई बासरी जागी झाली नगरी. छेडिताई बासरी जागी झाली नगरी. बांगदिली कोमळ्याने काही गोरे अंबरते. बांगदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती. बांगदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती. सोन पावलाली गिरणे आली गवळ्याला जागही आली. सोन पावलाली गिरणे आली गवळ्याला जागही आली. हे प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. प्रभा ओसरली सांगे पहाट झाली. छेडिताई बासरी जागी झाली नगरी. छेडिताई बासरी जागी झाली नगरी. हे यमुनेच्या तीरी काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काना वाजवी बासरी. काना वाजवी बासरी.
ताई बाजरी जागी झाली नगरी येडी ताई बाजरी जागी झाली नगरी प्रभा ओसरली सांगे पाठ झाली प्रभा ओसरली सांगे पाठ झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी खेळ खेळे असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळे असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंड्या सुद्धा माया संगड्यांना सोबत घेऊन पेंड्या सुद्धा माया संगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंड्या सुदामा या संगड्यांना सोबत घेऊन पेंड्या सुदामा या संगड्यांना देवकीचा बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या कंस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या कंस मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या कंस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या कंस मामाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो गाजला दिला देश तो मारण्याला दैत्या जावे तू गोकुळाला बकासूर आला आला यमुनेला बकासूर आला आला यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो माजला दिला देश तो मारण्याला दैत्य जावे तो गोकुळाला बकासूर आला आला यमुनेला बकासूर आला आला यमुनेला पाहुणी त्या कृष्णाला धावून गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणी त्या कृष्णाला धावून गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारितो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जयघोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला
दश मारला मारला त्या यमुने तीराला दश मारला मारला त्या यमुने तीराला दश मारला मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात काना तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले मी वेड दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले कथा गंध गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला कथा गंध गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला तशी चंद्रा संगेता तशी तुझ्याच संगे मी जशी चंद्रा संगीता तडी तशी तुझ्याच संगे मी यादे तरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी तशी चंद्रा संगेता तशी तुझ्याच संगे मी आदे तरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी सावळ्या तुझीच ओढ मला प्रीतीचा रंग नवा चढला सावळ्या तुझीच ओढ मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला धन्यवाद रसिक हो
या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका झुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्मत्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूर जादचाची कथाची भावांची क्रूर जादचाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावांची क्रूर जादचाची कथाशी भावांची क्रूर जादचाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूर जादचाची कथाची भावांची क्रूर जादचाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावांची क्रूर जादचाची कथाशी भावांची क्रूर जादचाची या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले त्याला वरदान द्या मला पृथ्वीवर अमर होणारा तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना तुझे बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या आम्हाला पृथ्वीवर अमर होण्याला ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्यांची पावने भक्ती त्यांची पावने ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्यांची पाहुणी भक्ती त्यांची पाहुणी कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कार्याचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर
दैत्याच्या मनी दैत्याच्या आणि मनी छळ करण्या निघून जावे तो भुवरे छळ करण्या भुवरे निघून गेले भुवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी छळ करण्या निघून जावे तो भुवरे छळ करण्या भुवरे निघून गेले भुवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्य पाहून पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडल माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्य बोला तो पृथ्वी मातेला विचारलं तुम्हाला दैत्य बोला तो पृथ्वी मातेला या विचारण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला मला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला 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 भय ते मनाला भयसे मनाला भय ते मनाला भयसे मनाला भय ते मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला बरा देव प्रकटला मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला बरा रूपे अवतरला देवरा रूपे अवतरला
राहील युद्धाला उभे 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 राहील युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी वाचला नटे त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्या बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला मरण नाही मधला जातो विचार त्या ब्रह्माला हत नाही अयुद्धाला हत नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला क्रोधाला मला देवा जगला बोले कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोधाला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला मला देवाला हिरण्यक्षला बोले कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितल सर्व काही विसरला कसा तू यावराला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितल सर्व काही विसरला कसा तू यावराला जन्म मृत्यू वाटळ आहे अमर कोणी नाही तसे यात्री लोकाला असे यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला डोळे मारून दैत्याला समाप्त करी दो यारनाला सुळे मारून दैत्याला समर्थ करीतो यारणाला डोळे मारून दैत्याला समाप्त करी दो यारनाला तुळी घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुळी घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दानाला सहकरचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा दानाला शब्द रचिले या जनाला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला असा पुढे राहिला
पुढे राहिला असा पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला. हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश. काल बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गाव देवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया.